IPL 2025 आता संपली आहे. एक नवा इतिहास घडलाय. RCBनं अखेर IPLची ट्रॉफी जी आहे ती जिंकलेली आहे. 18 वर्षांची प्रतीक्षा, करोडो चाहत्यांचं स्वप्न आणि विराट कोहलीची महत्त्वाकांक्षा हे सगळं पूर्ण झालं. पण हा फक्त खेळ होता का? तर नाही. स्क्रीनवर आणि मैदानात आपण फक्त चौकार आणि षटकार पाहिलेत, पण यामागे चाललेला खरा खेळ जो आहे तो आहे पैशांचा, ब्रँड्सचा आणि प्रचंड मोठ्या अशा मार्केटिंगचा. IPL म्हणजे केवळ एक क्रिकेटची स्पर्धा नाही, तर ती आहे बिलियन डॉलर्सची एक मशीन. आज या व्हिडिओमध्ये आपण IPLचं अर्थकारण कसं चालतं ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. काही फॅक्ट्स ऐकून तुम्हाला आश्चर्यसुद्धा वाटू शकेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे पैसा पाणीला आत्ता लगेच सबस्क्राईब करा. अजिबात वेळ न घालवता आपण लगेच मुद्द्याला सुरुवात करूया. IPL ही फक्त क्रिकेट स्पर्धा नाही, तर प्रचंड मोठा बिझनेस आहे. भारतातली ही सगळ्यात मोठी अशी स्पोर्ट्स लीग आहे, ज्यामध्ये दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उलाढाल होत असते. IPL स्पर्धा सुरू झाली की अनेक उद्योगांना चालना मिळते, जसं की हॉटेल्स असतील, ट्रॅव्हल्स, जाहिराती, मीडियाशी संबंधित असलेल्या कंपन्या यांना फायदा होतो. जेव्हा IPL सुरू होते तेव्हा लाखो चाहते स्टेडियम्समध्ये जातात. त्यांना हॉटेल्स लागतात, रेस्टॉरंट्स लागतात, प्रवासासाठी गाड्या लागतात, फ्लाईट्स लागतात. या सगळ्या गोष्टींची त्यांना गरज असते. त्यामुळे टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरला त्याचा मोठा फायदा होतो. तुमचं जर हॉटेलचं बुकिंग असेल किंवा रेस्टॉरंटमधलं जेवण जर असेल तर ते थोडं जरी महाग झालं तर त्याचा एक कारण फक्त IPL असू शकतं. कारण मागणी वाढते आणि मागणी वाढली की किमती वाढतात. आता दुसरं क्षेत्र म्हणजे काय, तर जाहिरात क्षेत्र. IPL दरम्यान TV, ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियावर जाहिरातींचा पूर येतो. तुम्ही जर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर मॅच बघत असाल तर दर षटकानंतर तुम्हाला जाहिराती दिसतात, काही ठिकाणी 2 षटकानंतर दिसतात. या जाहिरातींसाठी कंपन्या अक्षरशः कोट्यावधी रुपये खर्च करतात. उदाहरणार्थ Dream11 असेल, स्विगी, झोमॅटो असेल, तर या जाहिराती बनवणाऱ्या एजन्सीज, मीडियावाले, डिजिटल मार्केटिंग कंपन्यांना याचा थेट फायदा होत असतो. या सगळ्या व्यवसायांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. जर तुम्ही या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स वापरत असाल, मग ते ऑनलाईन फूड ऑर्डरिंग असू दे किंवा फॅन्टसी क्रिकेटचे ॲप्स असू दे, म्हणजे तुमचा पैसा अप्रत्यक्षपणे IPLच्या अर्थकारणामध्ये गुंतलेला आहे. IPL मधल्या एका सामन्याची किंमत किती असते ते आपण एक थोडक्यात आता बघूया. 2023 मध्ये IPLच्या इकोसिस्टीमची किंमत जी आहे ती 92,500 कोटी रुपये होती, म्हणजे जवळपास 11.2 अब्ज डॉलर्स. यंदा 2025 मध्ये ही किंमत आणखी वाढली असू शकेल. DNP ॲडवायझरीच्या रिपोर्टनुसार IPL मीडियाचं नुसतं मूल्य 6.4 अब्ज डॉलर्स आहे. याचा अर्थ प्रत्येक सामन्याची किंमत 13.4 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 112 कोटी रुपये आहे. पण IPLची कमाई जी आहे ती नक्की होते कुठून, तर यामध्ये 4 प्रमुख सोर्सेस आहेत. पहिला जो आहे तो म्हणजे मीडिया राईट्स. वायकॉम 18 आणि स्टार स्पोर्ट्सने 2023 ते 2027 या 4 हंगामांसाठी 6.4 अब्ज डॉलर्स देऊन मीडियाचे हक्क विकत घेतलेत. दुसरं म्हणजे स्पॉन्सरशिप अर्थात प्रायोजकत्व. टाटा ग्रुपने 2022 पासून IPLची टायटल स्पॉन्सरशिप 670 कोटी रुपयांना विकत घेतली. तिसरं आहे तिकीट विक्री आणि स्टेडियममधली कमाई आणि चौथं आहे ते फ्रँचायझीच्या ब्रँडिंग आणि मर्चंटाईजमधनं येणारा त्यांना महसूल. या सगळ्यामुळे IPL एक महासत्ता बनलेली आहे. पण हा जो पैसा आहे, हा एवढा पैसा जातो कुठे, तर IPLच्या कमाईचा मोठा वाटा BCCIला मिळतो. DNP ॲडवायझरीच्या रिपोर्टनुसार 60 to 65% जी काही त्याची कमाई आहे ती BCCIच्या थेट खिशात जाते. उरलेला 35-40% रेव्हेन्यू जो आहे तो 10 फ्रँचायझीजमध्ये वाटला जातो. म्हणजे प्रत्येक फ्रँचायझीचं सरासरी मूल्य 390 ते 450 मिलियन डॉलर्स आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स अव्वल आहेत, त्यांचं मूल्य जे आहे ते 410 ते 450 मिलियन डॉलर्स आहे. त्याखालोखाल CSK आहे आणि RCB आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फ्रँचायझीची कमाई नक्की कशी होते, तर त्यांना BCCIकडनं सेंट्रल रेव्हेन्यू पूल जो असतो त्यातनं पैसे मिळतात. यामध्ये मीडियाचे हक्क, स्पॉन्सरशिप आणि तिकीट विक्रीचा वाटा असतो. उदाहरणार्थ 2024 मध्ये RCBची स्पॉन्सरशिपमधनं झालेली कमाई 123 कोटी रुपये होती, जी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 19% होती. मुंबई इंडियन्सची स्पॉन्सरशिपची कमाई कमी झाली, पण त्यांचा भर जो आहे तो जास्त सेंट्रल रेव्हेन्यूवर आहे. याशिवाय फ्रँचायझीचे मर्चंडाईज, जर्सीची विक्री, स्थानिक स्पॉन्सरशिपमधनं देखील ते कमाई करत असतात. आता खेळाडूंचा लिलाव जो होतो त्यामध्ये मोठा पैसा खर्च होत असतो. 2025च्या हंगामासाठी प्रत्येक फ्रँचायझीचं बजेट 120 कोटी रुपये होते. त्यातून ते 18 ते 25 खेळाडूंची निवड करतात. सगळ्यात महागड्या खेळाडूंवर कोट्यावधी रुपये लावले जातात. पण हा सगळा पैसा जो आहे तो फक्त खेळाडूंना आणि फ्रँचायझींना मिळत नाही. IPLमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील फायदा होताना आपल्याला सतत दिसत असतो. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, टुरिझम आणि स्थानिक विक्रेते यांना याचा मोठा फायदा होतो, हे मी तुम्हाला आधी सांगितले. KPMGने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता.
त्यामध्ये IPLमुळे भारताच्या GDP मध्ये 11.5 अब्ज रुपयांची भर पडत आहे असं नमूद केलेलं आहे. पण जिथे पैसा आला तिथं राजकारण सुद्धा येतं. BCCI हे जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, सत्ता आहे, पण ही सत्ता नेहमीच वादात राहिलेली आहे. 2007 मध्ये SL ग्रुपने इंडियन क्रिकेट लीग सुरू केली, पण BCCIला ते आवडलं नाही आणि त्यांनी ICLला बंडखोर लीग म्हणून घोषित केलं. ICL मध्ये जे खेळाडू सामील झाले होते त्यांच्यावर आजीवन बंदी घातली गेली. याच दरम्यान BCCIने IPL सुरू केलं. हा सत्तेचा खेळ होता. BCCIने आपलं वर्चस्व सिद्ध केलं. IPL मध्ये देखील अनेक वाद झाले. 2013 मध्ये सट्टेबाजीचा वाद झाला होता. CSK आणि राजस्थान रॉयल्सवर 2 वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे रायझिंग पुणे सुपर जायंट्स आणि गुजरात लायन्स या तात्पुरत्या टीम्स देखील IPL मध्ये आल्या होत्या. पण यातूनही IPLची लोकप्रियता कमी झाली का? तर नाही. उलट या सगळ्या वादांनी IPL अधिकाधिक जास्त प्रसिद्ध होत राहिली. आता IPL मध्ये फ्रँचायझीज ज्या आहेत त्याच्या पाठीमागे देखील राजकारण आहे. मोठमोठे उद्योगपती, सेलिब्रिटीज यामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला दिसतात. तर मुंबई इंडियन्स सारखी टीम जर बघितली तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची आहे. CSK जर बघितलं तर इंडिया सिमेंटची आहे. KKR, शाहरुख खान आणि जुही चावला आणि जय मेहता हे त्यांचे मालक आहेत. प्रत्येक फ्रँचायझी IPLद्वारे आपला ब्रँड वाढवतात. त्यामुळे काही प्रश्न निर्माण होतात. फ्रँचायझीच्या मालकांवर प्रभाव टाकण्यासाठी राजकीय दबाव येतो का? BCCIच्या निर्णयांवर त्याचा परिणाम होतो का? हे सगळे प्रश्न त्यामुळे अनुत्तरितच राहतात. IPL फक्त आर्थिक आणि राजकीय खेळ आहे का? तर नाही. त्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव देखील प्रचंड आहे. IPLमुळे क्रिकेटचं स्वरूप बदललं गेलेलं आहे. T20 क्रिकेटमुळे खेळ जास्त जलद झाला, मनोरंजक झाला. चाहते आता फक्त क्रिकेट नाही तर सेलिब्रिटीचा परफॉर्मन्स, चिअर लीडर्स आणि स्टेडियममधला उत्साह देखील पाहण्यासाठी येतात. बऱ्याचदा असं पण होतं की चेंगराचेंगरीसारख्या घटना घडलेल्या आहेत. याशिवाय सट्टेबाजी होताना दिसते, मॅच फिक्सिंग सारखे प्रकार देखील झालेले आहेत. छोट्या प्रमाणावर अजूनही कदाचित होत असतील, पण IPLमुळे घडलेल्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण पाहिल्या पाहिजे. स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाली. यशस्वी जयस्वाल म्हणा किंवा रिंकू सिंग म्हणा यासारखे खेळाडू IPLमुळेच उदयास आले. शिवाय IPLमुळे भारतामध्ये क्रिकेटचं मार्केट वाढलेलं आहे. नव्या पिढीला क्रिकेट हा करिअरचा एक पर्याय म्हणून उपलब्ध झालेला आहे. 2025 नंतर IPL आणखी मोठं होणार आहे. BCCI आता विमेन्स प्रीमियर लीग म्हणजे WPL वर लक्ष देत आहे. 2023 मध्ये WPLची व्हॅल्युएशन 1250 कोटी रुपये होती. पुढील 5 वर्षामध्ये ती दुप्पट होऊ शकते. याशिवाय IPLच्या फ्रँचायझीज ज्या आहेत त्या आता आंतरराष्ट्रीय लीग्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत. मुंबई इंडियन्सने द 100 मधील ओव्हल इन्व्हिन्सिबल्समध्ये 49% स्टेक खरेदी केलेला आहे. दिल्ली कॅपिटल्सने MLC मधील सिॲटल ओर्काजमध्ये गुंतवणूक केलेली आहे. यामुळे IPLचा प्रभाव जो आहे तो जागतिक पटलावर आता वाढताना आपल्याला दिसतो. यासोबतच काही आव्हानं आहेत. जसं सांगितलं तसं मॅच फिक्सिंग आहे, चेंगराचेंगरी सारख्या घटना आहेत, स्टेडियमच्या सुरक्षेवर देखील लक्ष द्यायला लागतंय. सो या सगळ्या गोष्टींवर IPL आणि BCCIला लक्ष द्यायला लागेल. शिवाय IPLच्या वाढत्या व्यावसायिकता जी आहे त्यामुळे क्रिकेटची मूळ भावना जी आहे त्यावर परिणाम होऊ नये याची देखील काळजी घ्यायला लागेल. तुम्हाला काय वाटतं? IPLच्या आर्थिक साम्राज्याचा आर्थिक विस्तार होईल का? की राजकारणाचा वाढता जो हस्तक्षेप आहे तो क्रिकेट सारख्या खेळाला बाधक ठरेल? तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. अर्थजगतातील घडामोडींची सविस्तर माहिती मराठीत जर तुम्हाला हवी असेल तर पैसा पाणी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आपण सध्यासाठी इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.